राज्यपाल महोदयांचं अभिभाषण ऐकत होतो. महाराष्ट्राचं विजन येणाऱ्या काळात ते त्या पद्धतीनं सरकारच्या वतीनं मांडत असताना मी पाहिलं. आपण पाहिलं असेल की जेव्हा हे सरकार नवीन आलं तेच भाषण आणि आताचं भाषणात फार काही मोठा फरक आहे असं मला जाणवत नाही. सरकार काय घोषणाबाजीच करत राहणार काय? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला पाणी विद्युत नाही, पिण्याचं पाणी महाराष्ट्रात नाही. रोजगाराचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला भाव नाही. त्यांनी सरकारने घेतलेल्या धान्याला पैसे देऊ शकत नाही. सरकार विकासाच्या नावाने महाराष्ट्राचे 3-13 वाजलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एकीकडे लाडक्या बहिणीचं गुणगान गायलं जाते, गायलंच पाहिजे, पण लाडक्या बहिणी सुरक्षित नाही. केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही. त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावं लागते आहे. या पद्धतीचा महाराष्ट्र माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सरकार करते का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. सरकारने आपली भूमिका माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर स्पष्ट केली पाहिजे आणि राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर चाललेले आहेत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र आजच पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याचा एक आलेख आलेला आहे की शहरीकरणाची जी वाढ करण्यामध्ये फक्त महाराष्ट्रच 1 नंबरमध्ये आज देशामध्ये आहे. ग्रामीण भाग पूर्ण ओसाड पडत चाललेला आहे. महात्मा गांधी सांगायचे की खरी ताकदच ही ग्रामीण भागात असते आणि तिथूनच देशाची प्रगती होते. पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आज शहरामध्ये लोंढेच्या लोंढे येतात आहेत आणि ग्रामीण भाग ओसाड पडत चाललेला आहे. शेतीवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात क्रांती व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता निर्माण व्हायला पाहिजे होती, ते करायला सरकारला अपयश आलेलं आहे का, हा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतीवर आधारित उद्योग महाराष्ट्रामध्ये संपलेले आहेत का? आणि अशा पद्धतीची जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, कधी नव्हे. या सरकारचं तर मी या 3 तोंडाचं काही बोलणार नाही, कारण की तर रोज आपण आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता बघते आहे. मलाईच्या खात्यासाठी, पालकमंत्र्यांच्या पदासाठी आताच्या मी मुख्यमंत्र्यांचा धन्यवादच करेल. त्यांनी पहिलं एक पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे की आरोग्य विभागामध्ये झालेला घोटाळा त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिलेली आहे, असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. म्हणून त्यांचं अभिनंदन मी करेल. पण असे घोटाळे अनेक या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सगळ्या घोटाळ्यावर ते स्थगिती देतील का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अन्ननागरी पुरवठ्यामध्ये असतील, इरिगेशनमध्ये असेल, बांधकाम विभागात असतील, सार्वजनिक उपक्रम बांधकाम विभागामध्ये असेल, असे अनेक विभाग आहेत. कृषी विभागात असेल, अशा अनेक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार महायुतीच्या सरकारमध्ये झालेले आहे. आणि त्या माध्यमातून हे सरकार, माननीय मुख्यमंत्री जे एक पाऊल त्यांनी पुढे उचललेलं आहे, ते पुन्हा सगळ्या याच्यामधल्या भ्रष्टाचाराच्या फाईलीला स्टे देतील का, हाही प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हा सगळा जॉब या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहोत. आज मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं. मुख्यमंत्री म्हणाले की जे गुन्हेगार प्रवृत्तीचे मंत्री आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना काढणार आहोत. आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65% गुन्हेगार मंत्री आहेत आणि हे सरकारनेच प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांचेच सगळे आकडे आहेत. आणि म्हणून मग या 65% मंत्र्यांना ते त्यांच्या मंत्रिमंडळातून काढतील काय, हा एक प्रश्न आहे. त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करू, पण हे सगळं झालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. काही उल्लेख या संदर्भामध्ये झालेला आहे का? धनंजय मुंडे असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील, त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे, त्याबद्दलचा काही उल्लेख झाला? ते बघा, मी सांगितलं की
जागी मंत्र्यांच्या बद्दलची भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये माणिक कोकाटे पण येणार आहे. त्यामुळे हे सगळेच येणार आहे. 65% मंत्री येणार आहे. बीड आणि परभणी आणि स्वारगेटमध्ये झालेली घटना आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची झालेली छेडखानी आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महिला असुरक्षिततेचं जे प्रमाण आहे, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये आणून पिढ्याच्या पिढ्या बर्बाद केलं जाते आहे. हे सगळे प्रश्न या अधिवेशनामध्ये येणार आहे. बीड आणि परभणीचा इश्यू आम्ही नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित केलाच होता आणि आता हे बजेट अधिवेशन आहे. नागपूरच्या अधिवेशनात तर याच्यावर चर्चा करायलाच तयार सरकार नव्हतं, पण मी स्वतः या प्रश्नाला लावून धरलेलं होतं. सरकारने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर स्वतांड खोटं होतं आणि म्हणून हक्कभंग सुद्धा आम्ही त्या विषयावरचं माननीय मुख्यमंत्र्यांवर आणणार आहोत. आणि त्याच्यामुळे परभणी आणि बीड हे महाराष्ट्राला घटनेमुळे महाराष्ट्राला काळीमा लावण्याच्या सारखा हा प्रकार आहे. जे आरोपी आहेत त्या आरोपींना जेलमध्ये जे व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं गेलेलं आहे याची पण विचारणा या सरकारशी आम्ही करणार आहोत. प्रशांत कोरटकर यांना अजून ताब्यात घेतलेलं नाहीये, त्यामुळे विरोधकांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक त्यांना वाचवलं. बिलकुल मी तुम्हाला सांगत आहे की या सगळ्या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना मुद्दामून वाचवलं जाते आहे. ते कुठल्या देशात आहेत, जगाच्या पाठीवर कुठं आहेत, ते भारतातच आहेत, हे कोणालाच कळायला तयार नाही की महाराष्ट्राचं पोलीस विभाग हे एवढं कार्यक्षम झालं काय आणि ते कोणामुळे झालं, तर त्याला सरकारचाच पूर्ण आशीर्वाद आहे का, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या ज्या डीजी आहेत त्यांच्या अकार्यक्षमतेचंही या निमित्तानं सगळे दर्शन राज्याला झालेलं आहे, ज्याचा सातत्यानं आम्ही विरोध केलेला होता. पण त्यांना बसवून ठेवणं आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम, महाराष्ट्र असुरक्षित कायद्याचं करण्याचं काम या सरकारने मुद्दामून केलं काय, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार. आपने देखा होगा कि जब सरकार बनी है उस समय में नागपुर में जो माननीय राज्यपाल ने अभिभाषण किया था वही भाषण को रिपीट करने का काम किया है. उसमें कोई बहुत सुधार नहीं है. बस सरकार सिर्फ माननीय राज्यपाल महोदय के मुंह से ये बात कहलवाते हैं, लेकिन उसकी अंमलबजावनी महाराष्ट्र में होते अपने को देखने को नहीं मिल रही है. आज महाराष्ट्र में किसानों को बिजली नहीं मिल रही है. सौर ऊर्जा के नाम से उनको लूटा जा रहा है. किसान के फसल को दाम नहीं मिल रहा है. किसान बर्बाद हो रहा है. किसान बड़े पैमाने में आत्महत्या महाराष्ट्र में कर रहा है. बेरोजगार के प्रमाण ज्यादा बढ़ गए. महिला असुरक्षित हो गई महाराष्ट्र में. केंद्रीय मंत्री की बेटी सुरक्षित नहीं है. तो आम लोगों का तो क्या ठिकाना होगा उसका अंदाज इस बहाने से लगा सकते हैं. स्वारगेट की घटना जो थी, बीड और उस परभणी में जो घटना हुई जिसे सरकार ने दबाने की कोशिश की, ये सब मुद्दे उसमें सब सामने आएंगे. और आज ही जो रिपोर्ट आया है कि देश में शहरीकरण का जो बढ़ावा जो हो रहा है तो उसमें महाराष्ट्र 1 नंबर है. तो महाराष्ट्र जब 1 नंबर है तो पूरे गांव जो है वो गांव से सब युवा शहर में आ रहे, क्योंकि खेती उद्योग जो महाराष्ट्र का था वो खत्म हो चुका है और इसलिए शहरों में बड़े पैमाने में युवा आ रहे हैं और यहां पर भी उनको कोई रोजगार नहीं मिल रहे हैं. और ऐसी स्थिति में एक बड़ी निराशा युवकों में भी अपने को महाराष्ट्र में देखने मिलती है. कानून व्यवस्था तो पूरी बर्बाद हो गई. ड्रग बड़े पैमाने में महाराष्ट्र में बेचे जा रहे हैं. पुलिस अकार्यक्षम है. बीड़ की घटना में और परभणी की घटना में जो लोग गुनहगार है उनको सरकार बचा रही है. यही हमने देखा है. एक गुनहगारों को सपोर्ट करने का काम सरकार कर रही है और इसलिए महाराष्ट्र में क्राइम जो बढ़ते जा रहा है उसका रीजन ही जो है वो सरकार उसकी जवाबदार है. और ऐसी कई घटना है कि वो घटनाओं को हम ये असेंबली में उठाएंगे और सरकार को उसका जवाब देना पड़ेगा. नेता प्रतिपक्ष के मुद्दे को लेकर शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप जो है वो अपनी तरफ से नाम देने जा रहा है. महाविकास आघाड़ी में क्या ये सहमति बनी है कि कौन नेता विपक्ष बनेगा? देखो, एक सिंपल लाइन है. महाराष्ट्र के विधानसभा में
अपोजिशन में उनके संख्या ज्यादा है, तो स्वाभाविक है उनका अपोजिशन लीडर बनेगा। अपर हाउस में कांग्रेस का अपोजिशन लीडर बनेगा, जहां वहां हमारी संख्या ज्यादा है, कांग्रेस की संख्या ज्यादा है, तो जिसकी संख्या ज्यादा है उनका रहेगा, उसमें कोई तनाव करने का कोई कारण नहीं है। हमको सरकार, लेकिन ऊपरी हाउस में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के अंबादास दानवे इस समय नेता प्रतिपक्ष है, क्या उन्हें हटाने की मांग आप कर रहे हो? नहीं, हटाने की बात नहीं है। जो नियम होता है, जो विधिमंडल के जो नियम होते हैं, उसके आधार पे हम बात कर रहे हैं। किसी को हटाना, किसी को बड़ा बिठाना, ये नहीं हो सकता। जो भी है वो नियम के साथ हो और महाविकास आघाड़ी उसके आधार पे आगे जाए और सरकार को पूरे घेराबंदी करे, ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। आदित्य ठाकरे रहेंगे चेहरा विपक्षी नेता का। देखो, उनके पार्टी से किसको देना है वो उनका अधिकार है, उसमें हमें उनके कौन अपोजिशन लीडर बनाना वो उनका दायित्व है। हिंदी तो समा मोहम्मद सर एक कांग्रेस की एक प्रवक्ता है, आप भी जानते होंगे। रोहित शर्मा के बॉडी शेमिंग, उन्होंने उनके जो है बॉडी और खेलने को लेकर जो है सवाल उठाए हैं कि वो ज्यादा मोटे हो गए हैं, उनका वजन ज्यादा हो गया है, ऐसे में उन्हें क्रिकेट को छोड़ देना चाहिए क्योंकि वो आउट ऑफ फॉर्म भी हो गए हैं। ऐसी टीम के कैप्टन के बारे में बोल रही है जो ऑलरेडी T20 वर्ल्ड कप जीत चुकी है, चैंपियंस ट्रॉफी फाइनल। तो उनका व्यक्तिगत मत था, पार्टी हाईकमांड ने भी उसके बारे में स्पष्टीकरण दिया है। वो जिनने जो ये स्टेटमेंट किया उनका व्यक्तिगत मत था, वो पार्टी का मत था। और सर, दारुल उलूम नाम की शैक्षणिक संस्था है मुस्लिम, उन्होंने मोबाइल बैन कर दिया है, क्या ऐसे समय में मोबाइल बैन करना सही लगता है आपको? देखो, किसको मोबाइल यूज करना नहीं करना वो उनका अधिकार है। अगर देश में कोई व्यक्ति स्वतंत्र ही नहीं बचा होगा और केंद्र की मोदी सरकार ने जो बोला वही कानून होगा और व्यक्ति स्वतंत्र खत्म हो गया होगा देश में, तो इस तरह का सवाल खड़ा हो सकता है। मराठी विरोधी पक्ष नेते पदाचा एक मिनट जानते हैं। हाँ, ये तो हर राज्य को, हमारी संवैधानिक व्यवस्था वो सांघिक प्रणाली वाली है। हर राज्य को अपनी पॉलिसी बनाने का अधिकार है। केंद्र सरकार को किसी की बातों को रोक नहीं सकती। तो सांघिक प्रणाली के आधार पर कौन से राज्य क्या क्या निर्णय लेंगे वो उनका अधिकार है। अब आपने देखा होगा कि मध्य प्रदेश की सरकार ने 5 रुपए में बिजली के कनेक्शन किसानों को देने के वादा किया, तो उनका अधिकार है। तो राज्य सरकार ने अगर फ्री में देना है तो राज्य सरकार दे सकती है, तो उनके अधिकार होते हैं। सांघिक प्रणाली के आधार पर कौन से राज्य को क्या नियम बनाना है उनके अधिकार है, इसलिए उनके अधिकार में हम लोग हस्तक्षेप करना अच्छी बात है। असम के मुख्यमंत्री ने बड़ा बयान दिया है, उन्होंने राहुल गांधी और ममता बनर्जी की तुलना औरंगजेब से की है। उन्होंने कहा है कि औरंगजेब जो हिंदू विरोधी था वो नहीं टिक पाया, तो भला ये कौन? देखो, मुझे ऐसा लगता है कि औरंगजेब का इतिहास और आज हम लोकतांत्रिक व्यवस्था में अभी बीजेपी में कुछ लोग ऐसे हैं कि राहुल गांधी जी को कुछ बोलकर अपनी कुर्सी मजबूत करने का काम, नरेंद्र मोदी और अमित शाह का आशीर्वाद कैसा मिले उसके लिए कुछ लोग कोशिश कर रहे हैं। तो उसमें का वो असम का मुख्यमंत्री है। अब असम के मुख्यमंत्री के बारे में क्या बात करें? वहां के लोग मर रहे हैं, बाढ़ में बह रहे थे, भूखे मर रहे थे, और असम का मुख्यमंत्री क्या कर रहा था वो तो आप सब दुनिया ने देख लिया है। तो इसलिए मैं ऐसे मुख्यमंत्री पद पे तो गरिमा सबने रखना चाहिए, तो एक संवैधानिक पद है, लेकिन इस तरह का बेतुल का सब्जेक्ट निकालकर असम के जनता के जो मूल इश्यू है उसको डाइवर्ट करने का पाप असम के मुख्यमंत्री कर रहे हैं। मैं उनका नाम इसलिए नहीं लेना चाहता कि कोई मतलब ही नहीं है ऐसे आदमी के बारे में कोई बात करना। मराठी विरोधी पक्ष नेते पदाचा आता या अधिवेशनात काय निर्णय घेतला जाणार आहे, या अधिवेशनात तरी विरोधी पक्षांना मिळणार? बघा, हे विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। मात्र अंबादास दानवे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते,
त्यांना हटवून बघा बघा, एक विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्याचा मुख्यमंत्री होतो. ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे. त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही. पण महाविकास आघाडीची समन्वय समिती बसून कारण नेते होईल 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 लवकर किती दिवसांमध्ये हा निर्णय होईल? आता लवकरच होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.